नमस्कार. फक्त 5,000 रुपयाची SIP करून तुम्ही करोडपती बनू शकता का? तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण खूप साऱ्या लोकांचं म्हणणं असतं की पहिलेच आमची पगार कमी आहे, त्या पगारीमुळे खर्च जास्त आहे आणि त्यामुळे आम्ही गुंतवणुकीसाठी काही पैसे बाजूला काढू शकत नाही. त्यामुळेच मी आज असा व्हिडिओ बनवतोय की तुम्ही जर फक्त 5,000 रुपयाची जरी गुंतवणूक केली ना तरी सुद्धा तुम्ही करोडपती बनू शकता. आता ज्यांना नाही माहिती की SIP म्हणजे ज्यांना नाही माहिती की SIP म्हणजे काय, तर SIPचा अर्थ होतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता याच्यामध्ये तीन गोष्टी हे सिस्टमॅटिक असतात. पहिली अमाऊंट, तुम्ही एक अमाऊंट सेट करता की मंथली तुम्ही किती गुंतवणूक करणार आहे. 2,000, 5,000, 10,000 कितीची गुंतवणूक तुम्ही मंथली करणार आहे. दुसरी गोष्ट तुम्ही निवडता की तुम्ही फंड कुठला घेणार आहे. लार्ज कॅप फंडमध्ये करणार आहे, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप, कुठल्या फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक चालू करणार आहे, ही दुसरी गोष्ट तुम्ही निवडता. आणि तिसरी गोष्ट तुम्ही निवडता डेट, की किती डेटला, कोणत्या डेटला तुमचे पैसे हे डेबिट व्हायला पाहिजे. तर या तीन गोष्टी निवडल्यानंतर तुमचे जे पैसे आहेत ते इन्व्हेस्ट होत राहते आणि वर्षानुवर्षे कंपाऊंड होऊन एक मोठी वेल्थ जनरेट करू शकते. आता कसे बनतील 5,000 रुपयाची गुंतवणूक करून 1 करोड रुपये, ते आपण या चार्टमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही जर फक्त 5,000 रुपयाची गुंतवणूक चालू केली मंथली आणि तुम्ही जर ही गुंतवणूक 10 वर्षे चालू केली तर आपण मानून चालतो की 14% जर तुम्हाला CAGR रिटर्न भेटले म्युच्युअल फंड्समध्ये, तर 10 वर्षामध्ये तुमची 6 लाख रुपयाची ही गुंतवणूक झालेली असेल आणि रिटर्न तुम्हाला भेटतील 12.46 लाख रुपये. पण हीच जर 5,000 रुपये मंथली गुंतवणूक तुम्ही 20 वर्षासाठी करत राहिले तर 20 वर्षामध्ये 14% जर तुम्हाला रिटर्न भेटले तर तुमची गुंतवणूक होईल 12 लाख रुपयाची आणि तुम्हाला रिटर्न भेटतील 58 लाख रुपये. पण जर या गुंतवणुकीमध्ये तुम्ही अजून 5च वर्षे थांबले तर 25 वर्षामध्ये 14% जर तुम्हाला रिटर्न भेटले तर 25 वर्षामध्ये जी आपले पैसे असतील, आपली जी गुंतवणूक होईल ती 15 लाख रुपयाची होईल. पण आपल्याला जे रिटर्न भेटतील 1.17 करोड रुपये. तर एवढे पैसे बनू शकतात फक्त 5,000 रुपयाची मंथली गुंतवणूक करून. आता दुसरा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल की कुठले फंड घ्यायला पाहिजे, बेस्ट म्युच्युअल फंड कुठले. तर आता मी सांगतो की जर समजा मला गुंतवणूक चालू करायची असती तर मी कुठले फंड घेतले असते ते मी तुम्हाला सांगतोय. तर मी 5 फंडमध्ये गुंतवणूक चालू केली असती. 25 वर्षाची लॉंग टर्म होरायझन होतं. तर मी एक लार्ज कॅप फंड घेतला असता, दुसरा मिड कॅप फंड, एक फ्लेक्सी कॅप फंड घेतला असता आणि मी 2 स्मॉल कॅप फंड्स निवडले असते. तर यामध्ये जे फंड्स मी निवडले तर 15% रिटर्न भेटण्याची मला खूप जास्त चान्सेस आहेत. आता तुम्ही कुठले फंड घ्यायला पाहिजे तर तुम्ही तुमच्या ॲडवायझरला विचारू शकता किंवा माझी मदत घेऊ शकता. मी एक MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. आता मी तुम्हाला सांगतोय की SIP करा 5,000 रुपये मंथली. तर SIP सर्वात बेस्ट काय, तर हे आपण कंपॅरिझन करून बघणार आहोत FD, PPF आणि SIPचं. कुठे तुम्ही गुंतवणूक केली तर कुठे किती रिटर्न्स तुम्हाला भेटू शकतात ते आपण या चार्टमध्ये बघणार आहोत. जर FD म्हणजे RD, रिकरिंग डिपॉझिटमध्ये जर तुम्ही 5,000 मंथली गुंतवणूक केली आणि तिथं आता सध्या 7%च्या आसपास रिटर्न चालू आहे तर 25 वर्षामध्ये गुंतवणूक इथं होईल तुमची 15 लाख रुपये आणि अंतिम रक्कम जी तुम्हाला भेटेल 25 वर्षानंतर ती 39 लाख रुपये असेल FDमध्ये. PPFमध्ये पण इंटरेस्ट रेट जो आता 7.1% आहे. 25 वर्षामध्ये इथं पण 15 लाखाची गुंतवणूक होईल आणि रिटर्न तुम्हाला इथं पण तेवढेच 39 लाख रुपये भेटतील. पण SIPच अशी गुंतवणूक आहे जिथं तुम्ही 14% जरी तुम्हाला रिटर्न भेटला, तसं जर लॉंग टर्ममध्ये आपण बघितलं तर यापेक्षा चांगले रिटर्न्स भेटतात. पण आपण कन्झर्वेटिव्ह पकडून चालतो की जर 14% जरी रिटर्न भेटला तर 25 वर्षामध्ये इथं सुद्धा 15 लाखाची गुंतवणूक होईल आणि जी तुम्हाला अंतिम रक्कम भेटेल ती भेटेल 1.17 करोड रुपये. तर तुम्ही गुंतवणूक ज्यावेळेसही करता तर गुंतवणूक कुठेही करा, फक्त एवढा विचार करा की जिथं तुम्ही गुंतवणूक करताय तिथं महागाईची जी पर्सेंटेज आहे, जे इन्फ्लेशन आहे आपल्या देशामध्ये, महागाईपेक्षा तुमची जी गुंतवणूक आहे ती जास्त पर्सेंटेजनी वाढते का. जर महागाईपेक्षा तुमची गुंतवणूक जी आहे ती कमी पर्सेंटेजनी वाढत असेल तर गुंतवणूक करून कुठलाही तुम्हाला बेनिफिट होणार नाही आहे. एक्झाम्पलसाठी जर समजा महागाई जे इन्फ्लेशन आहे 7% आहे आणि जी तुमची गुंतवणूक आहे ती पण 7%नी ग्रो होत असेल तर तुम्हाला कुठलाही बेनिफिट होत नाही आहे. एक्झाम्पल देऊन सांगतो. समजा तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले की तुम्हाला पुढच्या वर्षी 2 व्हीलर घ्यायची आहे आणि 7% इंटरेस्ट रेट आहे. तर 1 लाखाचे 1,07,000 रुपये होऊन जातील पुढच्या वर्षी. पण जी गाडी घेण्याची तुम्हाला ती गाडीची पण किंमत वाढेल ना महागाईमुळे,
तर तुझी गाडीची किंमत 1,07,000 1,08,000 झाली तर काही पैसे तुम्हाला खिशातून टाकावं लागेल. पण तीच गुंतवणूक जर समजा तुम्ही 14-15% रिटर्न भेटणाऱ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केले असते तर तुमचे 1,15,000 झाले असते, बाकीचे पैसे तुमचे बॅलन्स राहिले असते. पण याचं जर आपल्याला एका वर्षामध्ये एवढी काही मोठी अमाऊंट वाटत नाही, पण ज्यावेळेस आपण लॉंग टर्ममध्ये बघतो तर याच्यामुळे खूप मोठा फरक पडू शकतो. म्हणून अशा ठिकाणी गुंतवणूक करा जिथं तुम्हाला महागाईपेक्षा चांगले पर्सेंटेज रिटर्न भेटत आहे. आता SIP कशी सुरू करायची, तर SIP सुरू करण्यासाठी तुमच्याकडे एक डीमॅट अकाउंट असायला पाहिजे. जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही फ्री म्युच्युअल फंडचं SIPचं अकाउंट ओपन करू शकता. आता म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिले फंड सिलेक्ट करावं लागते की कुठला फंड तुम्हाला घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट ॲटो मॅन्डेट क्रिएट करावं लागतं. ॲटो मॅन्डेट म्हणजे की प्रत्येक महिन्याला आपोआप तुमच्या बँकेमधून पैसे कट होऊन म्युच्युअल फंडला गेले पाहिजे, तर त्याला ॲटो मॅन्डेट क्रिएट करावं लागते. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला करावं लागेल, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट राहावं लागेल. कारण मार्केटमध्ये चढ उतार हे नेहमीच येत असतात. तर या व्हॉलेटिलिटीला घाबरण्याची बिलकुल गरज नाही जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये पैसा बनवायचा असेल तर. जर या रिलेटेड तुम्हाला कुठलीही मदत हवी असेल तर मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मी एक MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.